करेल. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही करणार आहोत लिओचं वजन. कारण लिओला आता एक 10 दिवसात साधारण 8 महिने पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्याचं हल्ली काही वजन केलं नाही. सुरुवातीला आम्ही जेव्हा त्याला आणलेलं साधारण म्हणजे 1-2 महिन्यानंतर आम्ही त्याचं वजन केलेलं, तेव्हा त्याचं वजन होतं 8 किलो. हो ना ग? 8 किलो होतं. तर त्यानंतर आम्ही वजन केलं नाही आणि आता लिओ बघू शकतो तुम्ही किती मोठा झालाय तो. हो ना लिओ? लिओ आता एवढा मोठा झाला की तो मला पण झेपत नाही आणि हिला तर अजिबातच नाही झेपत. आणि त्याच्यामुळे आम्ही आज म्हटलं त्याचं वजन करूया. आम्ही बरेच दिवस बघत होतो त्याचं वजन करण्यासाठी, पण काय आलं आम्हाला तो वजन कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. एवढ्या मोठ्या लिओला कसं उचलायचं, कारण तो साधारण वजन काट्यावर आपला जो असतो त्याच्यावर तो बसणाऱ्यातला माणूस नाहीये. माणूस म्हणजे आमचा, त्याला आम्ही माणूसच समजतो, माणूस नाही आहे तो. पण गेल्या महिन्यापर्यंत मी त्याला उचलू शकत होती. आता त्याचं अचानकच खूपच वजन वाढलंय. कारण तेव्हा तो गार्डन मध्ये वगैरे खेळायला वगैरे जायचा. आता सध्या पावसामुळे त्याला खाली वगैरे जायला मिळत नाहीये, त्यामुळे त्याचं वजन वाढलंय. त्यामुळे आता आम्ही विचार केलाय की त्याचं वजन करूया, म्हणजे त्याला मेडिसिन पण द्यायला मिळतात वेळेवरती. पण तुला काय वाटतं त्याचं किती साधारण वजन असेल लिओचं तुझ्या अंदाजे? मला असं वाटतं 14-15 किलो असेल. 14-15 किलो. हो, बघूया. त्यासाठी आम्ही आता स्पेशल ते एक वेगळा वजन काटा मागवलाय. घे बघूया तू. हो, ठेवलाय ना इथेच. हो हा लिओ. लिओ तुझ्यासाठीच आणलाय तो. लिओला खूप इंटरेस्ट आहे अशा गिफ्ट मध्ये, त्याला खूप इंटरेस्ट असतो. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. हे बघ काय आणलंय. काय आणलंय म्हणजे भरपूर ऑप्शन बघितलं, पण तो स्पेशली डॉग साठी असा वगैरे कुठे आम्हाला काय ऑप्शन दिसला नाही. त्याच्या आम्ही बऱ्याच वजन काट्यापैकी हा एक पण चॉईस केलाय त्याचं वेट करण्यासाठी. कारण ह्याला कसं आहे, थांब लिओ. लिओ मला त्याला बसलं की असं वाटतं मी खेळायलाच बसलो त्याच्यासोबत. लिओ टी शर्ट काढून टाकला. अशी माझी भरपूर टी शर्ट फाडली आहे त्याने. त्याचं काय कारनामे चालू आहेत बघा. थांब ना बाबू, बस ना झाल्याशिवाय. असं तुम्हाला वाटेल चावतोय, पण तो तसं चावत नाही. फक्त असंच खेळण्यासाठी असं पकडायचा प्रयत्न करतो. तसे दात लागत नाही. या दोघांचं काय चाललंय बघा. हे बघ तुला दाखवतो काहीतरी. हे बघ हे बघ हे बघ त्यासाठी काय घेतलंय. आपण याच्यात सेल घालूया. म्हणजे इथे बघा लिओ आणि शुभमची काय मस्ती चालली आहे ती. बाबू लिओ बाबू. लिओ लिओ लिओ. हा हे आता व्हिडिओ सुरू केला कसा लुक देतोय ते, म्हणजे मी काही करतच नाही. मी खूप शांत मुलगा आहे. हो ना लिओ? लिओ किती मस्ती करू आहे ते आम्हालाच माहिती आहे. चला आता आपण ते अनबॉक्सिंग करूया. त्याचं वजन काटा आणि त्याचं वजन करूया. बघूया तुझं किती वजन आहे, त्याच्यावर तुझी डायटिंग ठरणार. हा लिओ खूप खातोयस तू, कळलं? व्यायाम करत नाहीयेस अजिबात. लिओ कळलं का तुला? व्यायाम करायचा, फिरायचं, धावायचं, कळलं काय? हा चला आता आपण त्याचं वजन करून बघूया. हा वाला मागवला त्यासाठी आम्ही. असं आहे आणि हे असं वरून ओढायचं, म्हणजे वरून धरायचं आणि याच्यामध्ये लिओला अडकवायचं. म्हणजे लिओला अडकवायचं ना, म्हणजे त्याचा जो बेल्ट आहे तो इथे अडकवायचा आणि असं इथून उचलायचं, म्हणजे आपल्याला कळेल किती वजन आहे. याच्यामध्ये 50 किलो पर्यंत मॅक्सिमम लोड घेतो असं दिलेलं आहे. आता बघूया लिओचं किती वजन आहे ते. लिओला बेल्ट घालून घेऊया. बेल्ट लिओने बेल्ट पण हल्ली तोडलाय, नवीनच घेतलेला तो. थांबली बेल्ट लिओला वाटतंय की त्याला काहीतरी इंजेक्शन्स वगैरे द्यायचंय म्हणून आम्ही असं पकडतोय. लिओ बाग. लिओ काढू नकोस बॉक्स, रिटर्न करायची.
थांब इकडे. एवढा जड झाला आता झेपत पण नाही. लिओ थांबा. लिओला आपण आता अटकावले त्याच्यामध्ये. चला आता आपण लिओला याच्यामध्ये अडकूया. ये लिओ झेपतोय का बघूया आधी. थांब उठ लिओ उभा राहा. लिओ आता आपण झिरो करून घेऊया. उचलू. अरे बाप. तसं नाही उचलायला जमणार त्याला. बघूया ना ते असं ट्राय करूया. असं लिओला उचलायला नाही जमणार. थांब इथून असं उभा राहतो आणि त्याला उचलतो. नाही असं कसं उचलू उचल ना. शकतो तू. थांब थांब लिओ. माझ्या मते त्याला आपण पिशवीत टाकूया. पिशवीत नाही नंतर थांबा. मोठ्या पिशवीमध्ये. पिशवीत वाटतं. लिओचं वजन करण्यासाठी हे आहे स्ट्रगल. उचलू लगेच चेक करा म्हणजे जवळ घ्या आणि हे वजन चेक करायचे. मला दिसणार नाही. बिघडली की गमची वजन लिओ. वजन करण्याच्या आधीच शुभम एवढं दमलंय. मशीनचं काहीतरी झालं. काय झालं. अरे युनिट चेंज झालं. केजी ओके. लिओ शिस्तीत वजन करून घ्यायचं. 2 मिनिटाचं काम आहे. एवढा वेळ लावायचा नाही त्याच्यासाठी. उभा राहा. उभा राहा लिओ. उभा राहा. उभा राहा. नाही लिओ चल. लिओ चल मी चालली. मुद्दाम नाट्य करून दाखव बघा आता. लिओ चल मी चालली. हा इकडे. रेडी. लगेच झूम करून घे कारण मला दिसणार नाही मी उचलल्यावर. बापरे माझ्या बघ. काय हे आता कसं करणार. तुझं वजन किती येते लिओ. आता मला वाटतं काहीतरी आपल्याला वेगळा जुगाड करावा लागेल कारण हे असं याच्यामध्ये हे आपण पोटाखाली घालूया आणि असं त्याला उलट करूया. आता इथून ओके. इकडे इकडे ऐक इकडे लिओ. इकडे ये लवकर ये. एवढी मेहनत तर शुभमने परीक्षेच्या वेळेला पण घेतली नसेल. लिओ सरळ सरळ. अरे हो हो हो. खूप प्रयत्न करून झाले. अक्षरशः दमवले लिओने. हा बघा. पण त्याने काय प्रॉपर वजन करायला दिलं नाही आम्हाला. प्रॉपर काय असं वजन नीट झालंच नाहीये त्याचं. पण तरी पण त्यातल्या त्यात आम्ही बघितलं तर साधारण पाय टेकत असताना त्याचं 26 किलो वजन आहे. आणि तू म्हणत होतीस किती. 14 किलो. 26 किलो. लिओ डायटिंग सुरू हा तुझी उद्यापासून कळलं ना. त्याचं वजन बरोबर होतं पण आता त्याला पावसामुळे सध्या बाहेर फिरायला नाही मिळत आहे त्याच्यामुळे त्याचं वजन वाढलंय. आणि एवढा मस्ती करतो. बघ बघ काय कसं चाललंय चावतोय. फक्त कंटिन्यू खेळायला पाहिजे त्याच्यासोबत. लिओ मध्ये 2 कॅरेक्टर आहेत.
तो माझ्या बरोबर खूप असा एकदम शांत वगैरे असतो आणि ह्याच्या बरोबर एकदम अपोजिट असतो. तो एकदम खेळण्याच्या मूड मध्ये असतो, कारण हा त्याच्याबरोबर खेळत असतो. कसं पण हाताचे खेळ वगैरे यांचे चाललेले असतात, इकडून तिकडून ह्याला मार त्याला मार आणि मारामारी चालू असते. पण तो माझ्याबरोबर एकदम शांत असतो. ती मशीन घेतल्याचा काही उपयोग नाहीये. आता रिटर्न करायला हवी ती मशीन. रिटर्न करायची होती, पण त्याने बॉक्स वगैरे सगळं फाडून झालंय मोकळा, त्याच्यामुळे मला वाटत नाही ते रिटर्न होईल वगैरे. आता बघा शांत बसलाय, कसं बसलाय बघा गोंडस बाळासारखा. लिओ काय जरा वजन करायला दिलं असं झालं नसतं तुझं. मेन म्हणजे वजन करायचं मेन कारण हे होतं की त्याला जे आपण मेडिसिन देतो ते वजनावर द्यावे लागतात, म्हणून त्याचं डिवॉर्मिंग वगैरे देतो ना, डिवॉर्मिंग वगैरे देतो ती वजनानुसार डिवॉर्मिंग वगैरे देतो ती वजनानुसार त्याची कॅप्सूल असतं ते द्यावे लागतात त्याला. त्याच्यासाठी मेन म्हणजे वजन करायचं होतं. पण आता थोडाफार अंदाज आलाय, साधारण 26 किलो म्हणजे पाय टेकून 26 किलो म्हणजे साधारण 30 किलोच्या आसपास असेल त्याचं वजन. त्यानुसार आता त्याला मेडिसिन द्यायला पाहिजे. अजून एक त्याचं एक औषध दिलंय, ते तुम्ही बघा पुढे कसं किती हालत केली आमची. मला पण सगळं दुधामध्ये ते सगळं माझ्या अंगावर उडवून सगळं वाट लावली आहे. ते डिवॉर्मिंगचंच औषध दिलेलं होतं आपण ते दुधामध्ये मिक्स करून दिलेलं होतं. खूप हैराण करतो, दमवतो दमवतो खूप. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न असतोय ना, असायलाच पाहिजे. पण एकदा घेऊन आलोय आपल्या तर प्राजूची नजर तुमच्यावरती असणार आणि मग प्राजू सांगणार की कुणी पहिल्यांदा बजर वाजवला. आता जे बजर आहे त्याची गॅरंटी नाही. अक्षर आहे ते मी देणार आणि त्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचंय. तर पहिल्यांदा बाहेर नाही काढायचं. तर इथे हा एक गोळी सगळी बाहेर राहिली, मिक्स नाही केलं, गोळी बाहेर. ते भरलंयस तू भरपूर, ते बाहेरच जा. साईड नाही घालाय सगळं दूध दूध केलं तुझं बघ काय झालंय. लिओ औषध घे ना. नाही खात तो. एवढा दूध उगत आधी घातलं जराशी त्याच्यात द्या करून एकदम झटकं झाला. तर अशीच आमची गमती जमती चालू असतात. काही नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तू काय सांगते? आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की आम्ही अजून कसले व्हिडिओज बनवायला पाहिजेत. तुम्ही काहीतरी सजेशन द्या आम्हाला कमेंट मध्ये सांगून, किंवा कुठले आम्ही चॅलेंज करायला पाहिजे वगैरे काय ते नक्की सांगा आम्हाला, तसे आम्ही व्हिडिओ नक्की बनवू. आता दमवलंय लिओने भरपूर. आता मला भूक लागली आहे जाम. आम्ही मस्त जेवणार आहोत आणि मस्त झोपणार आहोत, कारण उद्या संडे आहे. हो, आणि उद्या मेन म्हणजे शुभम घरी नाहीये, त्यामुळे लिओची सगळी ड्युटी माझ्यावरती आहे. मला सुट्टी असल्यामुळे मी त्याला पूर्ण वेळ हँडल करणार आहे, कारण शुभम घरीच नाहीये. शुभम चाललाय त्याच्या मित्रांबरोबर बाहेर. त्यामुळे उद्याचा दिवस तर माझा सगळा लिओ मध्येच जाईल असं वाटतंय. तर बघूया, लवकर होपफुली हा लवकर यावा, कारण रात्रीचं त्याला घेऊन जाणं म्हणजे कठीण असतं. कारण बाहेर आमच्या इकडे सगळीकडे कुत्रे आहेत भरपूर आणि लिओ त्यांच्यावर दादागिरी करायला जातो. खूप खूप दादागिरी. आपल्या एरियात अजिबात घेणार नाही आणि दुसऱ्यांच्या एरियात जाऊन पण तो दादागिरी करतो. पूर्ण आमच्या इथल्या सगळ्या एरिया त्याला वाटतो की त्याचाच आहे, बाकीच्या कोणीच तिथे यायचं नाही. अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्हाला गमतीशीर व्हिडिओ दाखवतच राहू. आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.
बाय बाय.